तुमच्या दोघांमध्ये कोण आधी सॉरी म्हणतं? मी तो पण चुका पण तोच करतो. सॉरी लगेच म्हणून टाकतो. घरात म्हणजे चौघांमध्ये तुमच्या घरात जास्त ड्रामा कोण करतं? तोच. चौघांमध्ये मुलीं पण नाहीत? ओ सर. नाही काय ना, मी ओव्हर ऍक्टिंग करतो. मी ओव्हर ऍक्टिंग करतो घरी आणि पोरी सगळं ऍक्टिंग करतात. जास्त शॉपिंग कोण करतं? मुली. चौघांमध्ये जास्त शांत कोण आहे? किंवा तुमच्या दोघांमध्ये सांगा, आता तुम्ही दोघं आहात इथे, शांत कोण आहे? मी जास्त आणि हट्टी कोण आहे दोघांमध्ये जास्त? दोघे. हो. कोण जास्त रोमॅन्टिक आहे? कोणी नाही. मग त्यातल्यात मग मी असेल कदाचित. ही जास्त आहे माझ्यापेक्षा. मी आतल्यात ऍक्टिंग करतो रोमॅन्टिक पण आहे ते ऑफकोर्स. नाही तर आता 30-33 वर्ष माइट एज वेल असं ते 30 वर्ष तुम्ही 33 झालीत ना लग्नाला? 33 वर्ष. 33 वर्ष. ओ, वाटत नाही तुमच्या दोघांकडे पाहून? 31 2026 चाललंय. मे मध्ये 32 म्हणा. आपण 95 बरं ठीक आहे. 94. आवाज प्रत्येक इंटरव्ह्यूत. मला तर वाटतं की आताच लग्न झालं. ट्रिप प्लॅन कोण करतं? ट्रिप बाहेर जायचंय वगैरे प्लॅनिंग कोण करतं? सर कशातच नसतात. माझं प्रोडक्शन मला करतो ना प्लॅन. नाही, कुठेही ठरवलं की तो म्हणतो काही नाहीये बघण्यासारखं. म्हणलं तिथे मी दिवसेंदिवस 15-15 दिवस असतो. मुलींना आहे म्हणजे. तर मी फॅमिली ट्रिपला अतिशय वाईट कंपनी आहे. काश्मीरला गेलो तर मला रस्ते माहिती आहेत, कारण महिना 1.5 महिना तिकडे शूट केलं. मीच गाडी चालवायचो. त्यामुळे सगळे तो ड्रायव्हर म्हणायचा, यार आपको सोनमर्ग वाला ये रास्ता भी पता है, यहाँ का भी पता है. म्हणा नेहरू चौक से भी जाते, यहाँ से भी जाते. असो ते दॅट्स अ बॅड साईन. बरं, वाद झाल्यावर आधी हसतं कोण? म्हणजे आपण पटकन आपण भांडलोय तर आपल्याला एक हे होतं ना, आपण स्माईल येते अचानक, आपण भांडता भांडता काहीतरी असं आठवतं आणि कोण विसरतं पटकन भांडण? मी. हा, मॅम धरून बसतात. हो, एकमेकांची काही अशी वेळ पण दॅट पिरियड इज मोर. एकमेकांची अशी कोणती सवय आहे तुमची, दोघांनी सांगा, जी तुम्हाला आवडते? तो व्यवस्थित आहे आणि Organized. मी पसारे. हा, तो त्याचं आवडतो नक्की. आणि एकंदर मला पसारे करायला आवडतात आणि मग ते पसारे झाल्यावर मी आवडते. तुमची कोणती? त्याचं असं म्हणणं असं की मग आत्ताच ठेवणं तसं नाही, असं ड्रास्टिक चेंज झालं की मजा येते मला. ह्यांची कोणती सवय? हिचं प्लॅनिंग खूप छान असतं. मग ते कसलंही असो, कोणत्या फायनान्शियल असो किंवा बाकी, राईट फ्रॉम द ट्रिप टू फायनान्सेस. शी इज अ व्हेरी गुड प्लॅनर. खूप चिकाटीने काम करते, भयंकर चिकाटी याच्यामध्ये. एका शब्दात खूप खूप आवडणारी मला गोष्ट म्हणजे तो सकाळी सकाळी चहा करतो छानसा. हो, मला म्हणजे चहा मला तोच करतो तो आवडतो. मला चहा सकाळी उठल्यानंतर सगळ्यांसाठी करतो मी. आवडीचा आहे तो माझा विषय. एका शब्दात तुमच्यासाठी समीर सर? एका शब्दात समीर. म्हणजे एक वाक्य पण सांगू शकता असं. समीर हवा का झोका. तो असा म्हणजे ठरवत पण नाही, तो करत असतो गोष्टी असा. म्हणजे त्याचं निवांत तो मेहू असतो. आत्ता त्याला हे वाटलंय करावंसं की तो ते करतो तेव्हा. तुमच्यासाठी म्हणजे तुमच्यासाठी पण मला ते आवडतं त्याचं. ओके. म्हणजे मला हा गुण वाटतो मला त्याचा की जमलं पाहिजे असं करायला. आणि तुमच्यासाठी अपर्णा मॅम एका शब्दात? ती फ्रँकली नावामारच आहे, महादेवांची बायको. ओ, त्यामुळे ती इतकी सांभाळते, सगळ्यांना सांभाळते. फक्त मी नाही, मुली नाही, पण माझी आई, माझे बाबा. म्हणजे मी अडकलेलो असलो कामात तर माझा कित्येक वेळा कॉल पण होत नाही 15-15 दिवस. पण हिचं प्रत्येकाशी काळजी घेत असते ती. आणि ऑफकोर्स सासूबाई सगळ्यांचीच, म्हणजे काका आमचे सासरे बुवा होते तोपर्यंत आई बाबा सगळ्यांविषयी असते. किंवा मी आता मुंबईला चाललोय 4 दिवस, तर आता मग ती डबे करून देईल मला वेगवेगळ्या भाज्यांचे, किंवा अशा कच्च्या पोळ्या करून देते की तिथे फक्त तू भाजून घे. तर ह्या सगळ्या गोष्टी, किंवा ती अजूनही म्हणजे कित्येक वेळा वाट बघते, बाबा तू जेवायला येणार होतास. तर ते एक्सप्रेस नाही करत, पण ते तिच्या कृतीतून दिसतं ते प्रत्येक. सो दॅट इज ते खूप हे असतं त्या गोष्टी. कोणी असो, म्हणजे खूप
मुलींविषयी तर आहेच, त्यामुळे पण माझ्याविषयी सगळ्यांविषयीच हे छोट्या छोट्या अशा एलिमेंट्स आहेत तिच्यामध्ये की जे विच म्हणते ना की फिल्मी भाषेत की आसू आ जाए यार. चांगल्या चांगल्या नोटवर त्यांनी इंटरव्ह्यूचं हे केलेलं आहे की आसू आज नाही. खूप मस्त वाटलं तुम्हाला भेटून आणि अर्थात हे खूप इन्स्पिरेशन देणारं आहे आजचा हा आपला एपिसोड, कारण इतकं छान तुम्ही उभारले दोघांनी मिळून आणि एकमेकांच्या साथीने, आणि इतकं मला वाटतं 30 आता 32 म्हणजे आत्ताच आपला हे झाला 32 मी पकडते, सो 32 वर्ष संसाराची, आणि तेही इतक्या छान पद्धतीने आजच्या पिढीला येतनं खरंच खूप घेण्यासारखं आहे. आपण 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये एकमेकांना वैतागतो आणि हे करतो, पण 32 वर्ष आणि अशा पद्धतीने म्हणजे ते राहणं हक्काने वैतागायला पण कोणतरी पाहिजे ना. Frankly, असं सारखं- सगळ्याच आज आपण बाहेर कोणावर वैताग असं. आणि ते कसं आहे ना की एका पिरियड ऑफ टाइमला एकमेकांची इतकी ती सवय असते ना, आणि ती दोन्ही असते, निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही. ते नसलं तर मजा नाही, सगळं छान 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 छान. बरोबर. आम्ही खूप आधी म्हणजे खूप लहानपणी म्हणता येईल, म्हणजे बरेच आमचे मित्रमैत्रिणी चिडवतात आमचा बालविवाह झाला होता, कारण मी 20 आणि हा 23 वर्षाचा होता, आणि आमची करिअर्स आमच्या लग्नानंतर सुरुवात झाली, त्यामुळे आम्ही सुरुवातीपासून दोघं एकत्र होतो. आम्ही ते एकत्रच सगळं म्हणजे करत गेलो. अतिशय रॉ पासून आतापर्यंत बरोबर बरोबर म्हणजे आम्ही एकत्र घडलोय, त्यामुळे ते जास्त घट्ट आहे. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे आम्हाला एकमेकांविषयी कॉन्फिडन्स आहे. येस, दॅट इज इम्पॉर्टंट. दॅट इज द कोर असं मला वाटतं की येस करायचं आहे, हो करूया. त्यामध्ये काय वाटलं तर म्हणतात ना की स्लीप विथ द थॉट. मला जरा गडबड वाटते आहे, स्लीप विथ द थॉट, आणि सकाळी मग तो डिसिजन होतं दोघांचं की नको करायला, करूया. बरोबर. मग ते करूया म्हटलं की मग यू गेट इन टू द बुल्स आहे. प्रत्येक ती तिच्या टँजंटने बुल्स आहे जाते, आणि आय गेट इन टू द वर्क विथ द बुल्स आहे. पण आत्ता तुम्ही इतकं भरभरून बोललात, इतका वेळ आम्हाला दिलात, पूर्ण तुमचं शेत आणि हे सगळं दाखवून तुम्ही इतकं छान तुमची जर्नी शेअर केली, त्यासाठी खरं तर अभिजात मराठी फिल्मी तुमचे खूप खूप आभारी आहे.